सोलापूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं प्रतिपादन राजाभाऊ सरवदे यांनी केलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन झालं असून या केंद्रासाठी विद्यापीठानं 30 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे। भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सर्व महाविद्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सांगितलं। दरम्यान सोलापूर विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची पहिली बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे हे होते। यावेळी अध्यासन केंद्राचे समन्वयक तथा सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर TS मोरे आदी उपस्थित होते। दरम्यान या केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, संविधान, जनजागृती आणि संशोधन या घटकावर भर देण्याबाबत सदस्यांनी यावेळी सूचना केल्या। दरम्यान या आराखड्यास सर्व सदस्यांनी मान्यता देऊन केंद्रीय सामाजिक न्याय विभागाला सादर करण्याचं निश्चित करण्यात आलं। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी सर्व मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचं राजाभाऊ सरवदे यांनी बोलताना सांगितलं। या बैठकीस सदस्य डॉक्टर MR कांबळे, डॉक्टर सारीपुत्र तुपेरे, डॉक्टर मारुती घंटेवाड, डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, डॉक्टर सिद्धराम सलवदे, डॉक्टर दिगंबर वाघमारे आदी उपस्थित होते।